सोन्या चांदीच्या दरामध्ये मोठी दरवाढ झाली आहे। केंद्र सरकारने आयात शुल्कामध्ये 6% थेट 15% वाढ केल्यामुळे सोन्याचे दर प्रतितोळा तब्बल 9,000 वधारले। सोनं चांदीवरील आयात शुल्क 6 वरून 15% इतकं वाढवण्यात आलंय। यामुळे एक तोळं सोनं 9,000 रुपयांनी महागलंय। नवे दर आजपासूनच लागू झालेत। पंतप्रधान मोदी यांनी वर्षभर सोनं चांदी खरेदी करू नका असं आवाहन केल्यानंतर लगेचच नवी दरवाढ लागू झाली। भारत प्रत्येक वर्षी 7 लाख कोटींचं सोनं आयात करतो। हे सोनं डॉलरमध्ये खरेदी केलं जातं। देशात दरवर्षी साधारणपणे 600 ते 800 टनापर्यंत सोन्याची मागणी असते। 2025 मध्ये ही मागणी सुमारे 710.9 टन राहिली। मात्र 2026च्या पहिल्या तिमाहीत सोन्याची मागणी घटून केवळ 151 टनांवर आली। जर भारतीयांनी एक वर्षासाठी सोनं खरेदी कमी केली किंवा बंद केली तर याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो। भारत आपल्या गरजेपैकी बहुतांश सोनं परदेशातून आयात करतो। त्यामुळे आयात कमी झाल्यास सरकारचं परकीय चलन मोठ्या प्रमाणात वाचू शकतं। यामुळे व्यापारी तूट कमी होईल, रुपयाला मजबूती मिळू शकते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवरही सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतो।